या कार्यक्रमासाठी थोडासा वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या या दिमागदार सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्ह्याचे लाडके लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब, आपले आमदार बाबासाहेबजी देशमुख, माजी आमदार दीपक आबा सावळंके पाटील, युवा नेते सागर दादा, आमचे मार्गदर्शक आणि नूतन जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य खात्याचे सभापती चेतनजी केदार साहेब, सांगोल्याच्या नूतन सभापती पूनमताई इंगवले, उपसभापती अजयजी सरगर, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, उपनगराध्यक्ष आमचे बंधू नितीनजी इंगवले, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री किरणभाऊ पांढरे, दादासाहेब लवटे, अतुल मालक पवार, शोभाताई खटकाळे, सिंधुताई आलदर, संगीताताई मोठे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, या विभागाचे माजी खासदार आदरणीय रणजितदादा, तसेच मंचावर उपस्थित असणारे सगळे, आता कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, उपस्थित मान्यवर आणि आमचे सहकारी डॉक्टर बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी, त्याचबरोबर जगन्नाथ भगत गुरुजी, समोर सगळे उपस्थित असणारे सभासद बंधू आणि भगिनीनो, सर्वात आधी मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। सहकारातून समृद्धीकडे हे बिद्रवाक्य घेऊन आपण सूर्योदय अर्बनची मुहूर्तमेढ रोवली होती। कोणतीही संस्था ही केवळ पैशावर उभी राहत नाही, तर ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर। आज या संस्थेच्या नवीन कार्यालयाचं स्थलांतर होत असताना मग तो सुरुवातीचा काळ आठवतोय। आपण अतिशय सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली, पण उद्दिष्ट एकच होतं, सामान्य माणसाला आर्थिक बळ देणं आणि त्यांच्या स्वप्नांना सूर्योदय दाखवणं। आजच्या या सोहळ्यासाठी लाभलेले नामदार जयकुमार भाऊ साहेब व इतर दिग्गजांची उपस्थिती हेच सिद्ध करते की आपण चालत असलेला मार्ग योग्य आहे। आपल्या या यशात माझ्या एकट्याचा वाटा नाही, तर आमचे सहकारी डॉक्टर बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी, आमचे बंधू अण्णासाहेब इंगवले, संतोष इंगवले, मोहन इंगवले, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे सभासद, ज्यांनी आपल्या घामाचा पैसा या संस्थेमध्ये विश्वासाने ठेवला। याचबरोबर मी आपला ज्यादा वेळ घेणार नाही। आपल्या सूर्योदय उद्योग समूहामध्ये साहेब आपल्याला सांगायला आनंद वाटतो, 900 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग, 40,000 सभासद, 30,000 कर्जदार आणि असंख्य ठेवीदार, लाखाच्या वर समाधानी ग्राहक असून सूर्योदय अर्बन जिल्ह्यामध्ये 10 शाखा आहेत। एलकेपी मल्टीस्टेटच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये 43 शाखा आहेत। गेल्या वर्षभरामध्ये एलकेपी मल्टीस्टेटने 360 कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा, तर सूर्योदय अर्बनने 175 कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा, त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग डॉक्टर बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 4 तालुक्यांमध्ये 7 चिलिंग प्लांटच्या माध्यमातून 1,50,000 लिटर दूध संकलन करून वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवठा करून आपल्या भागातील शेतकऱ्यांना चांगला दुधाला भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर सांगोला आणि परिसरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने सर्व काही एकाच छताखाली सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतनच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। शेवटी इतकंच म्हणेन, ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते। शेवटी इतकंच म्हणेन, ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते, प्रगतीसाठी विश्वासाची साथ लागते आणि हा विश्वास आपण असाच कायम ठेवावा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने सूर्योदय उद्योग समूह आणि सूर्योदय अर्बन भविष्यात यशाची नवी शिखरे पार करतील याची मला खात्री आहे। आजच्या या आपल्या व्यस्त कामातून आपले सर्वांचे लोकप्रिय पालकमंत्री आपल्या व्यस्त काळातून या ठिकाणी आपल्याला लाभले। त्याचबरोबर आदरणीय रणजितदादा असतील, आपले आमदार बाबासाहेब देशमुख असतील व आपण सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपला मी ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार।